आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. गेल्या 7 वर्षात मी प्रत्येक वेळी रात्री 12लाच तिला विश करायचो. 7 वर्षात कधी चुकलो नाही. मला रात्री असं रडायला झालं मला म्हणजे माझी बायकोच नाही. तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळी एकत्र आलो, त्यावेळी पहिला वाढदिवस आम्ही साजरा करताना एवढी बिकट परिस्थिती होती. म्हणजे खायचंच वांद होतं त्यावेळी आणि मित्राकडनं पैसे घेतलं, तिला साडी घेतली आणि वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडिओ पण आम्ही YouTubeवर टाकलाय. तुम्हाला वाटल्यास दाखवतो तो वाढदिवस कसा होता. आणि सातत्यानं म्हणजे नाही का, म्हणजे स्ट्रगलच लाईफमध्ये होता. काही ना काही अडचणी यायच्या. पण आम्ही नेहमी म्हणजे असं मोठं सेलिब्रेशन असं भव्य-दिव्य असं कधी झालंच नाही. ज्यावेळी हॉटेलची निर्मिती झाली, म्हणजे हॉटेलची संकल्पना आली, हॉटेलमध्ये उतरलो आम्ही, त्यावेळी 4 पैसे आमच्याकडे यायला लागलं. आणि मग असंच आमच्या 2 महिन्यापूर्वी अ, हे सगळं घटना घडायच्या आधी 1-2 महिने माझी आणि अनुची चर्चा झाली होती. ज्यावेळी 26 जानेवारीला आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं, त्यावेळीच एक अनुच्या डोक्यात आलं, की आपण आता मोफत जेवण ठेवायचं आहे काहीतरी एक कारणानिमित्त. मग त्यावेळी आमचं ठरलं, की आता वाढदिवस तुझा धूमधडाक्यात आपण करू, चांगला करू. एक 100 लोकांना मोफत जेवण देऊ. अनाथ आश्रमामध्ये आपण काहीतरी करू. असं लय आमचं वाढदिवस असा चांगला करायचा ह्या असं बोलणं झालं. पण बघा किती दुर्दैव आहे माझं. जोपर्यंत माझ्यापाशी अणू होती तोपर्यंत एक साध्या पद्धतीचाच वाढदिवस व्हायचं. पण मला ज्यावेळी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करायचा होता त्यावेळी माझी अणू नाही. तुम्हाला म्हणजे माणसाच्या आयुष्याचं काय खरं नाही हो. आता तुम्हाला म्हणजे म्हणजे बघणारे काही लोकं काही लोकं टीका करतात, काही लोकं मग या गोष्टीला समजून पण घेतात. पण काय नाही, आयुष्य एकदाच आहे. आजचा दिवस किंवा आपण जगतोय तो क्षण फक्त आपला आहे. पुढच्या क्षणी काय होईल काय सांगता येत नाही. म्हणजे नाही कल किसने देखा है म्हणल्यासारखी परिस्थिती आहे. आम्ही किती स्वप्न बघितली होती. तुम्हाला सांगतो त्या दिवशी म्हणजे आता ही लय डेंजर गोष्ट आहे, की म्हणजे जी आंबंसुद्धा अन्नूला लय आवडत होतं. म्हणजे जे आवडत होतं आंबा त्या झाडाचं आंबं कसं मी वाटतं बहुतेक ह्यावर व्हिडिओ बनवलाय किंवा सांगितलंय का नाही माहीत नाही. पण कष्टानं ते आंबा तिला आवडतंय म्हणून तिथनं आंबा आणलं. पिकायची वाट बघितली ते आंबं आणि ज्यावेळी पिकलं आंबं खायच्या दिवशीच अनु या दुनियेतनं गेली. म्हणजे ते किती आपण काही ठरवू द्या. आता थोड्या वेळानं असं करू, परवा असं करू, 10 दिवसानं असं करू. काय खरं नाही बाबा भविष्याचं पुढचं. माझ्या आयुष्यातच तशी म्हणजे जसं ही माझी अनु माझ्यापासून लांब गेली आहे. तसं मला या जीवनावरचा ह्या सगळ्या मोह, माया सगळ्यावरचा विश्वास उडून गेला. हे सगळं भ्रम आहे, तुम्हाला सांगतो. आता ही काय तुम्हाला वाटत असेल हे येडं झाले, काय म्हणणार तुम्ही? पण हे जीवन मला तर वाटतंय, की या 99% लोकांना आयुष्य म्हणजे काय अजून कळलं नाही. भ्रमात आहेत. द्वेषानं सगळं हे जीवन कसं जगायचं, आपण इतरांसोबत कसं वागायचं हीच आजपर्यंत लोकाला कळालं नाही. आणि ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती जाते आहे, त्यावेळी हे सगळं कळते. स्वप्नासारखं झालं हो माझ्या आयुष्यात. म्हणजे नाही का, डोळं उघडलं, तसं स्वप्न संपते, तसं डोळं हे आपलं आयुष्य संपल्यासारखं माझं झालंय. आता म्हणजे हे आज तो दिवस आहे म्हणून मी म्हणजे मला ते माझी स्टोरी कंटिन्यू करायची होती, पण ते दिवसभर मी त्यातच म्हणजे विचारत होतो आणि मला ते कंटिन्यू करताच आलं नाही. तुम्हाला ते दाखवतो. माझ्या डोक्यात होतं, की अनुला जसं आवडते तसं वृद्धाश्रमात जावं, काय करावं, पण ते मूडच नाही राहिला. त्याच्यामुळे गेलोच नाही मी. एवढंच सांगणं आहे, आयुष्य आयुष्यात वन्स मोर नाही, पुन्हा चान्स नाही. उद्या करतो म्हणायचं नाही कुठली गोष्टीला.
आजचाच दिवस आपला खरा आहे, उद्याच काय खरं नसते. तुम्हाला म्हणजे आमचं म्हणजे माझ्या आणि अनुच्या लाईफमधला पहिला एकत्र आल्यानंतरचा वाढदिवस कसा होता सांगतो. आता ते आम्ही पहिला तिचं जे सेलिब्रेशन केलं ते मग खूप दिवसापूर्वी कसं केलं ते त्या स्टोरीमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे आमच्या. आमचं पहिलं सेलिब्रेशन कसं होतं ते तुम्ही बघा ह्यातनं.